स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आर एस क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट दिलेला आहे तो आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचा अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे. आता ओपन करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर इथं फर्स्ट स्टेप काय करायचं आहे की स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर अशा प्रकारे मटेरियल तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेलं आहे. तर इथं काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा एक तुमचा इमेज अशा प्रकारे ॲड करायचा आहे. आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करून इथं आपल्याला हा इमेज आहे तो फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. आता यापेक्षाही अधिक म्हणजे यापेक्षाही जास्त जर तुम्हाला याची साईज हवी असेल तर नेक्स्ट स्टेप काय करायचे खालील मूव्ह अँड ट्रान्सफॉर्म या ऑप्शनवर क्लिक करून थर्ड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि अशा प्रकारे ग्रॅप वाढवत अशा प्रकारे आपल्याला इमेजची साईज आहे ती वाढवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर जसा आपल्याला हवा आहे तसा इमेज आहे तो सेट करून घ्यायचा आहे. आता बघू शकता इमेज सेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे की या इमेज लेअरला परत एकदा सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन याची ब्लेंडिंग ऑपेसिटी आहे ती 50% करून घ्यायची आहे. आता 50% ब्लेंडिंग ऑपेसिटी करून घेतल्यानंतर याची जी लेंथ आहे ती आपल्याला 6.12 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. परत एकदा हा इमेज लेअर सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे आणि सेकंड नंबरला तुम्हाला ब्लर ऑप्शन दिसेल तो आपल्याला अशा प्रकारे ब्लर ऑप्शन उडायचा आहे. आणि बॉक्स ब्लर हा जो फर्स्ट इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आणि याची जी सेटिंग आहे ती बघू शकता तुम्हाला हवी तशी ठेवू शकता. इथं आपण किती ठेवणार आहोत 100 किंवा 100पेक्षाही कमी ठेवणार आहोत. इथं नॉर्मल फक्त आपला चेहरा आहे किंवा आपली बॉडी आहे की ती आपल्याला ब्लर होताना दिसून येईल अशा प्रकारे इथं ठेवायचं आहे. तर आपल्याला इथं 50 ठेवूया. 50 ठेवल्यानंतर प्रॉपर इथं आपल्याला इमेज आहे तो ब्लर दिसतोय. त्यानंतर काय करायचं की हा जो इमेज लेअर आहे तो लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. म्हणजे इथं आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे तुम्हाला ग्रुप 1, ग्रुप 2 आणि ग्रुप 3 अशा प्रकारे 3 लेअर दिलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा ग्रुप 1 लेअर सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक तुमचा इमेज अशा प्रकारे ॲड करायचा आहे आणि त्याची लेंथ वाढवून तो मधोमध घ्यायचा आहे. आता मधोमध घेतल्यानंतर तो इमेज लेअर परत एकदा सिलेक्ट करून त्याची साईज कमी करून इथं आपल्याला जो सेट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर इथून बॅक निघाल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर 2 नंबरच्या लेअरला सिलेक्ट करून परत एकदा काय करायचं आपल्याला एडिट ग्रुपमध्ये येऊन स्टार्टिंग लाईन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा इमेज ॲड करून अशा प्रकारे त्याची लेंथ वाढवायचा आहे. तोच इमेज लेअर मधोमध घेऊन इथं आपल्याला साईज कमी जास्त करून सेट करून घ्यायची आहे. आता सेट करून घेतल्यानंतर बघू शकताय की याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला बाहेर जाऊन कशा प्रकारे दिसतोय. तर बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे थर्ड नंबरला एडिट ग्रुपमध्ये जाऊन आपला इमेज ॲड करायचा आहे आणि इमेज ॲड करून घेतल्यानंतर तो इमेज लेअर आहे तो सिम्पली मधोमध घेऊन तिथं याची जी लेंथ आहे ती आपल्याला कमी जास्त करून अशा प्रकारे सेट करून घ्यायची आहे. कमी जास्त केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला युनिक असा दिसून येणार आहे. आणि जिथं आपल्याला ही लेअर जर बंद होताना म्हणजे इथं आत्ता बघू शकता इथपर्यंतच होती ती पूर्ण करून घ्यायची इथपर्यंत. तर बघू शकता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपलं पहिलं ॲनिमेशन इथं क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनचं आपल्याला स्पेशल आहे ते आपल्याला डायलॉग व्हिडिओ इथं ॲड करायचा आहे. त्यासाठी खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मी तुम्हाला डायलॉग म्हणजे आपला जो काकणमुळे आहे त्यामधला एक डायलॉग अशा प्रकारे व्हिडिओ दिलेला आहे तो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे 11.26 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत. आणि त्यानंतर काय करायचं आहे की तो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं रोटेट म्हणजे मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑप्शनवर क्लिक करून सेकंड ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली -90 डिग्री रोटेट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर परत एकदा थर्ड ऑप्शनवर क्लिक करून याची साईज आहे ती अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. साईज अशा प्रकारे वाढवायची की आपण जो स्ट्रोक दिलेला आहे तो इथं दिसला नाही पाहिजे. तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो लॉंग प्रेस करून आपल्या सगळ्या लेअरच्या म्हणजे आपण इथं लेअरच्या खाली घेऊन यायचे आहेत.
म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सेकंड बघू शकता इथं लिरिक्स व्हिडिओ प्रॉपर इथं प्ले होत आहे. आता सेकंड ॲनिमेशन इथं झालेलं आहे. थर्ड ॲनिमेशनसाठी आपल्याला 11.26 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील तुमचे इमेज इथं आपल्याला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत. आता मी इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो अगदी सोप्या पद्धतीने मी जशा प्रकारे स्टेप बाय स्टेप सांगतोय तशा प्रकारे इथं क्रिएट करू शकता. तर बघू शकता अशा प्रकारे तुमचे इमेज इथं काय करायचे आहेत, ॲड करून घ्यायचे आहेत. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करून आपला जो इमेज आहे तो इथं फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशाच प्रकारे काय करायचं आहे की अगदी सोप्या पद्धतीने आपला जो इमेज आहे तो इथं सिम्पली फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. त्यासाठी काय करायचं, सिम्पली इमेज लेअरला सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करून सिम्पली आपला इमेज आहे तो फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की इमेज लेअरच्या खाली तुम्हाला PNG किंवा ब्लॅक PNG दिसते तर त्या सिम्पली PNG काय करायचे अशा प्रकारे स्क्रोल करत वरती घेऊन यायचे म्हणजे आपल्या इमेजवरती प्रॉपर दिसून येतील. तर अशा प्रकारे बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, आता या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रिसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि हे जे 2 इफेक्ट आहेत तर त्यातला पहिला इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे की बघू शकता इथं आपले लिरिक्स आहेत तर 11.26 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे आणि त्यानंतर एक इमेजमध्ये सोडून 15.15 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. त्यानंतर एक इमेजमध्ये सोडून 18.28 आणि बघू शकता अशा प्रकारे 22.17 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रिसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि इथून जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे की बघू शकता इथं आपल्याला 13.20 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. त्यानंतर 17.10 त्यानंतर बघू शकता इथं आपल्याला 20.28 अशा प्रकारे या इमेज लेअरला पेस्ट करायचे आहे. आता इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर परत एकदा 11.26 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मी तुम्हाला बटरफ्लाय इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे आणि याची लेंथ बघू शकता कुठपर्यंत आहे तर इथं बघू शकता की 22.17 इथपर्यंत आहे. परत एकदा हाच व्हिडिओ इथं ॲड करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ ॲड केल्यानंतर तो व्हिडिओ सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे. तर बघू शकता अगदी इझी वेमध्ये सिम्पली व्हिडिओ सिलेक्ट करायचे, ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जायचं आहे, लाईटनमध्ये जायचं आणि स्क्रीनवर क्लिक करायचं आहे. बघू शकता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर बघू शकता आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की सिम्पली इथं आपल्याला वरती ॲरोचिन एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओ ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.